मेरे ख्याल से कभी देखो, हार जीत जो है ना, ये जिंदगी का पहलू है। जो खेलेगा वो हारेगा, जो लड़ेगा वो हारेगा या जीतेगा, और जीत के हारेगा, हार के जीतेगा। ये तो जिंदगी का संघर्ष चलता है। हर पार्टी हमेशा संघर्ष करती है और खड़े होती है और सबको मिलता है। लेकिन इतना क्रोध रख के किसी को खत्म कर दिया जाए, ये होता है सरकार का दुरुपयोग, ये होता है देश की तबाही, ये होता है इस तरीके से संस्कृति और देश को तबाह करने का एक मशीनरी तैयार की जा रही है आज। अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्ते दोस्तों, कैसे हो आप सब। तो दोस्तों, आज हमारी महाविकास आघाड़ी की मीटिंग है, तो हम लोग जा रहे हैं एवरशाइन मॉल फ्लैक्स होटल में पहुंच चुके हैं। तो अभी आप चलते हैं ऊपर, देखते हैं महाविकास आघाड़ी की जो मीटिंग है कैसी होने वाली है। बहुत मज़ा आने वाला है, तो कंटिन्यू ब्लॉग में बने रहिए। मोदी सरकार गेले 10 वर्ष प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळेजण एकत्र होतो त्या ठिकाणी। परंतु विचारांमध्ये विभिन्नता असताना देखील आम्ही एकत्र आलो। याचं कारणच आहे की या देशाची जर लोकशाही टिकवायची असेल, या देशाचा बंधुभाव टिकवायचा असेल, या देशामधलं संविधान टिकवायचं असेल, तर आपल्या सगळ्यांना एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून महाविकास आघाडी सरकार ज्यावेळेला आपण स्थापन केलं, त्यावेळेला सगळे मतभेद विसरलं की या भारतीय जनता पक्षाला या देशामधनं नेस्त नाबूद करायचं म्हणजे करायचं हा निर्धार घेऊन आम्ही करा। आणि त्यामुळे आता ही निवडणूक अनितीच्या विरोधात आहे। तुम्ही पहा कशा मार्गाने सरकार स्थापन झालं। महाराष्ट्राला काळीमा फासणारं सरकार कुठलं असेल तर ते महायुतीचं सरकार आहे। सुरत मार्गे गुवाहाटीला जातात, कशासाठी जातात, कसे आपतात आपण आमदारांना नाचताना पाहिलं। म्हणजे संपूर्ण व्यवस्था भ्रष्ट करण्याचं काम त्यांनी केले। भ्रष्टाचारानं मूर्त झालेलं सरकार आहे, अत्याचार करणारं सरकार आहे, अन्याय करणारं सरकार आहे। सगळ्या महानगरपालिकांपासून त्या ठिकाणी एमएमआरडी पासून सगळ्या संस्थांना मोडीत करणारं सरकार आहे। त्यामुळे महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे। आणि आज असलमभाई बघाशी त्यांनी बोलताना पाहिलं 25 वर्षाची सेवा, म्हणजे तुम्हाला कसा उमेदवार मिळालेला आहे लक्षात घ्या की 10 वर्ष त्यांनी नगरसेवक राहिले, 15 वर्ष सलग आमदार राहिले। इतकं मोठं जनतेचं प्रेम, इतका प्रदीर्घ काळ मिळवणारा नेता हा क्वचित असतो। आणि मला असं वाटतं की असलमभाई तुमचं इतिहासात नाव होतंय, कारण ही निवडणूक तुम्ही 4थ्यांदा जिंकायला चालले ना। त्यामुळे 25 नाही, आता 30 वर्षाची कारकीर्द नंतर मला असं वाटतं की 50 वर्ष तुम्ही पूर्ण करणार, याच्यात काय आमच्या मनामध्ये शंका नाही। कारण ह्या उत्तर मुंबई मधले सगळे गुरु ढासळले असतील तर जो ठामपणे तो किल्ला लढवत राहिलेला आमचा नेता आहे तो असलमभाई शेख। आणि तुम्ही पाहिलं असेल बघा, थोडंच आता निवडणुकीला सुरुवात झाली, त्याच वेळेला कशा पद्धतीनं पियुष गोयल घायल झाले ते पाहिलं तुम्ही। आले होते उद्घाटन करायला, आणि जो दणका असलमभाईने दिलेला आहे संपूर्ण मुंबईमध्ये त्याची चर्चा आहे। आणि या मतदारसंघामध्ये त्यांना उमेदवारही मिळाला नाही, लक्षात घ्या। शोधत होते कुठला उमेदवार आणा। त्यामुळे स्थानिक पातळीवरती यांच्याकडे नेतृत्व नाही। गोपाळ शेट्टी पळत राहिले, बाहेर ना फिरत राहिले, आणि आपल्या सगळ्यांवरती आरोप करणारे भारतीय जनता पक्षाचे परिवारवादी पक्ष, इथं फक्त परिवाराला स्थान मिळतं, परिवारातल्या लोकांनाच मिळतं। काय झालं? आशिष शेलार, विनोद शेलार, हे शेलार बंधू काय या मुंबई शहरामध्ये 2-2 शेलार बंधू त्या ठिकाणी लढतात ना। मग आता कुठे गेला तुमचा परिवारवाद? त्यामुळे दुतोंडी बोलणारा कुठला पक्ष असेल तो भारतीय जनता पक्ष आहे। आणि हे सगळं त्यांना त्यांचं जे काही हे जे वेगळी रूप आहे ते तुम्हाला आता या वेळेला उघड पाहायचं। ब्रिज कोणी काही म्हणो, पण ज्यांनी खरी मेहनत केली आहे ते आमचे आमदार असलम शेख यांनी खरी मेहनत केली आहे। असलमबाईंनी खरी मेहनत केली म्हणून या ब्रिजच्या उद्घाटनाला भाजपने केंद्रीय मंत्री आणले, पण केंद्रीय मंत्रींचा इथे उगाव लागला नाही। आमचे सर्व कार्यकर्ते त्याच्यावर तुटून पडले, केंद्रीय मंत्र्यांना पळून जावं लागलं।
गेली अनेक वर्ष आम्ही या मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये बघतोय, जेव्हा मालाड विधानसभा क्षेत्र कांद्री विधानसभा क्षेत्र असताना प्रत्येक वेळी भाजपाने बाहेरचा उमेदवार टाकला. पहिले आमचे माधवराव मराठे होते, त्यानंतर 3 वेळा जयप्रकाश ठाकूर, त्यानंतर राम बारोट, नंतर रमेश सिंग ठाकूर. फक्त आमच्या इथून दिला होता तो RU सिंग. त्यांना विचारायला लागलं RU सिंग हे उमेदवार दिले होते. अशा प्रकारे भाजपला या ठिकाणी कधी कोणता उमेदवार मिळाला नाही. म्हणून या वेळेला जरी विनोद शेलार मी एका कंपनीत कामाला होतो, पण विनोद शेलार हे जातीय राजकारण करून त्याने पारंपरिक व्यय करून आशिष शेलारने विनोद शेलार यांना या ठिकाणी तिकीट दिली आहे. आज विनोद शेलारांची हालत अशी आहे, हे पार्सल तर आपण परत पाठवायचंच आहे, या पार्सलला इथे उभं करायचं नाहीये. हे पार्सल परत मराठी आपल्याला पाठवायचं आहे आणि त्यासाठी ही सगळी जनता जमलेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेतला तर आपण असलमबाई 5 प्रभाग कार्यालयात 5 ठिकाणी आपण लीडवर आहोत, पण विधानसभेमध्ये आपण 8च्या 8 ठिकाणी लीडवर येऊ असं काम प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ते आहे ते करेल. आणि ह्या कार्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी परत मंत्री म्हणून याल आणि या विभागाचा आणखी विकास कराल. करके लेके चला जाए, जो आदमी अपने घर का तीर धनुष चोरी करके लेके चला जाए, आप उस पर विश्वास करेंगे क्या? लेकिन वो सामान तो ले गया, लेकिन वोट छोड़ के गया है और वो सब वोट आपको इनको देना है। भाइयों और बहनों, मैं बहुत कम बोलता हूं, मैं ये जानता हूं कि वोट एक ऐसी ताकत है, रिवॉल्वर की गोली चलती है तो आवाज के पहले गोली लग जाती है। इसी तरीके से अगर आप बटन दबाते हैं, आप अपने निशान असलम शेख के ऊपर पंजे पर बटन दबाते हैं तो गोली से पहले वो लगेगी और ये जीतेंगे जीतेंगे जीतेंगे। मेरे भाइयों, बहुत कम वक्त है और हमको अपने जिला भी देखना है, लेकिन चूंकि हमारे पुराने साथी हैं इसलिए मैं आया हूँ। चलते चलते एक शेर पढ़ता हूँ, हिंदू कहीं के हैं न मुसलमान कहीं के हैं, दोनों यही हुए हैं, दोनों यही के हैं। जय हिंद, जय समाजवाद, जय महाराष्ट्र। धन्यवाद निसार जी, मी विचार प्रकट करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्री, आई जिजाऊ, मा फातिमा, अण्णाभाऊ साठे या सर्व थोरांच्या विचारांना मी सर्वात अगोदर अभिवादन करतो. तुमचे आमचे लाडके असे मालवणी क्षेत्रातले नेहमी आमच्या हृदयामध्ये राहणारे असे असलम शेख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेतच. अनेक वक्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संभाषण करत असताना चांगल्या प्रकारे आपले विचार मांडले. मालवणीची दशा काय आहे, दिशा काय आहे, विरोधक बोलत असतात आणि नावामध्ये तर विनोदच आहे, तर काय विचार काय करायचा, मग विनोद आहे. आम्ही काम काय करतो, मालवणीमध्ये काम कसं झालंय, ज्यांनी पाहिलंच नसेल त्याला बोलायचं तरी काय. ह्या मालवणी क्षेत्रामध्ये आदरणीय रमजान अली शेख पासून मी पाहत आलोय की सुधारण्याचं काम ह्या मालवणी क्षेत्रात तेव्हापासून सुरुवात झाली होती. मी अगदी लहान होतो, मी 5वी मध्ये असेल, 5वी दुसरी असेल त्यावेळेची स्ट्रीट लाईट लावायची सुरुवात आम्हाला मिळाली होती. पहिली लाईट आली होती मालवणी, त्या आदरणीय असलम शेखच्या वडिलांनी आणली होती आणि त्यांचे सुपुत्र आहेत. वडिलांनी जर काम एवढं केलं असेल तर मुलगा किती करणार. आपण नेहमी बोलतो बापपेक्षा बेटा सवाई असतो आणि ही परिस्थिती अशी आहे आपल्या मालाड विभागाची. त्या येणाऱ्या काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना मी सांगतो, आप काम गिनते रह जाओगे, आप काम गिनते रह जाओगे, भूख लेके गली गली तो घूमो. अब तो समय आया है तुम्हारे पास, शुरुआत तो करो. आपके प्रधानमंत्री की अभी नहीं बोले तो 8-8 सभा 9-9 सभा सिर्फ महाराष्ट्र में दी है. इनके दूसरे शाह
वो भी आने वाले हैं, उनको 10 या 9 सभा है। इतनी दहशत है महाराष्ट्र की, इतनी दहशत। आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संतांचा आहे। पण हे पंत आमच्या लोकांनी बसवले। पंत म्हणजे समजला की नाही? हसतायत आमचे अजित भंडारीजी, हे पंत, त्या पंतांनी सर्वांना कामाला लावले ह्या लोकांना। पण या पंतांना मी सांगतो, हे 12 बलुतीची लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारले होते, या सर्व मंचावर दिसत आहेत, महाविकास आघाडीच्या रूपाने दिसत आहेत। तुम्ही किती प्रयास केला, किती ताकद लावली, तर ही वागणारी झुकणारी लोक नाही आहेत। अख्खं नेपाळ, श्रीलंका, बेंगॉल हे सगळं कोण पोचतोय? महाराष्ट्र पोचतोय। महाराष्ट्रातून पैसा निर्माण होतो आणि या सगळ्या देशामध्ये तो वाटला जातो सर्वांना। हा महाराष्ट्रच मेला, भ्रष्टाचारात बुडाला, तर मला सगळं राहिलं पण शिल्लक। आणि यांनी तर संपूर्ण देश अडाणी आणि अंबानीला विकून टाकलेला आहे। हा भ्रष्टाचार तुम्हाला सर्वांना थांबवायचा, लक्षात ठेवा। एक एक इंच जमीन आम्ही देणार नाही म्हणून सांगता आणि सगळी अडाणीला देऊन टाकता। सगळी जमीन मुंबईची, किती जमीन? अरे निर्माण काय करायचंय? एक धारावीची झोपडपट्टी। पण एक धारावीच्या झोपडपट्टीसाठी तुम्ही मुंबईत 20 ठिकाणी त्यांना जागा देता। म्हणजे निर्णय घ्यायचे कसे? त्या बिंदास। निवडणुकीसाठी पैसा पाहिजे, वारे माप पैसा तिकडे दिला जातोय। हजारो कोटी रुपये दररोज मिळत आहेत। कुठून येतात पैसे एवढे? एवढे पैसे येतात कुठून? विचार कधी केलात तुम्ही? हे पैसे एवढे हजारो कोटी रुपये बरं पकडले, तिथे किती पकडले? त्या पुण्यात 5 कोटी रुपये पकडले। कोणाचे पकडले कळलं तुम्हाला? पकडले, कॅश दाखवली, अगदी होय ते होते 15 कोटी। संजय राऊतांनी सांगितलं 15 कोटी होते। आता 15 कोटी रुपये जेव्हा मिळतात ते कोणाचे हे गव्हर्नमेंट सांगत नाही तुम्हाला। पोलिसांचं वास्तविक कर्तव्य आहे सांगणं की हे 15 कोटी या माणसाचे आहेत। स्टेटमेंट आलंय कोणाचं? सगळं दाबलं जातं। 80 कोटीचे दागिने मिळाले, कुठे काय आहे? कोणी स्टेटमेंट केलं? तुमचं मिळू द्या। एक ते काहीतरी तो बोलला आमचा अरविंद सावंत, तिच्या मायला सगळे दिल्लीपासून, केंद्रापासून, राज्यापासून सगळे उठले। एक शब्द काहीतरी बोलला, माल। आता माल शब्द तुम्हाला कशाला लागतो मला कळत नाही। मग त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे बंद झाले का? त्या सांगतील नाही। मग का बंद झाले नाहीत? आचारसंहिता यालाच का लागली? और महाराष्ट्र सरकारकडे पैसेच नाही आहेत। दररोज तुमच्याशी खोटं बोलतायत, दररोज खोटं। आणि फडणवीसांनी एवढं खोटं बोलणारा माणूस या पृथ्वी तलावावर अवलंबून झालेला नाही आहे, लक्षात ठेवा। किती खोटं, किती खोटं, किती खोटं। खोट्यावर, एका खोट्यावर दुसऱ्यावर, तिसऱ्यावर। आमचे नेरुरकरजी, अजित भंडारीजी, आमची ताई चौकेकर मॅडम, चौकीदार मॅडम, अशोक पटेलजी, विकास, आमचा लहान भाऊ गणेश गुरवजी, गीता भंडारी, मीना करंडे, सुतार मॅडम, आमचे दुसरे ज्येष्ठ नेते मॉडचे सुतार साहेब, राष्ट्रवादीचे सुनील शिंदे साहेब, गणेश शिंदेजी, सत्यवान सोनवणे साहेब, सतीश अवसरेजी, ज्योती, आमचे दुसरे आम पार्टीचे मकसूद मुल्ला साहेब, आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, आमचे समाजवादी पक्षाचे नेते, फार धडाडीने जे बोलले आहेत, माझ्यासाठी विशेष करून आलेले आहेत निसार खान साहेब, मागे बसलेले आमचे नानूभाई, परमिंदर सिंग, वीरेंद्र चौधरी, सगळे म्हणजे नगरसेवक, जिल्हा अध्यक्ष, समोर बसलेले आमचे, सांगितलं मी आमचं नाव घेतलं, नावाचं फार भांडण असतं आणि नावापेक्षा जास्त खुर्शीचं। आज खरं म्हणजे जी ताकद एक कुठल्याही कॅन्डिडेटची जी असते ती ताकद खरं म्हणजे कार्यकर्त्यांची असते। आज समोरचे जे प्रतिनिधी आहेत ज्यांना आपण गेल्या 15 वर्षापासून पॅराशूट सप्लाय म्हणतोय, अशोक साहेब मलाडमध्ये पॅराशूट मधूनच येतोय, एकही दमदार मनुष्य त्यांच्याकडे नाही या मलाडमध्ये।
जर असला असतं तर समोर आला असता. एकही पैलवान नाही आहे का? तुम्ही सांगा. तुमचाही एवढं तुमचं आपण पण नगरसेवक आलेले आहेत. आता बरेच सगळ्यांनी मराठीत भाषण केलं. मी थोडं मराठीत पण करतोय, थोडा हिंदीत पण करतोय, जमलं तर मग गुजराती पण त्याच्यात टाकतोय थोडं. कारण काय सर्व समाजाची सर्व पक्षाची लोक आहेत. सगळ्यांना असं कळलं पाहिजे की हाच आपला मनुष्य आहे, हाच आपला नेता आहे. आणि खरोखर हे भाग्य आहे. आज आता भाषण चालू होतं म्हणून मी सुनील शिंदे पण माझ्या समोर लढला होता. पण चांगलं बोलणारा संधी देव देत असतोय. प्रश्न असं नाही, प्रश्न असा आहे की क्वालिटी चांगली असली आणि क्वांटिटी चांगली असली तर त्याला रिपीट ऑर्डर भेटत असतोय. आणि गेल्या 2002 पासून तुमच्या सगळ्यांचा विश्वास, सगळे समाजाचा विश्वास, सगळ्या जातीचा विश्वास हे कायमस्वरूपाने माझ्या बरोबर आलेलं आहे. कारण मी आजपर्यंत, आणि मी इमानदारीने सांगतोय, त्याच्यात काही खोटं नसेल, माझ्या आयुष्यामध्ये जे कोणी माझ्या समोर आला, मी कधीही त्याचं नाव विचारलं नाही, त्याची जाती विचारलं नाही. विचारलं तर फक्त त्याचं काम विचारला आणि ताबडतोब फोन लावून करायचा ते मी प्रयत्न केला. हेच म्हणजे एक डॉक्टरचं काय, एक नेत्यांचं काय, किंवा कुठलाही साधारण मनुष्याचं जे प्राधान्य काय असतं ते पाळण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आहे. शेवटी आपण जेव्हा जन्माला येतोय ते आई वडिलांनी दाखवलेल्या जन्माला आपण सगळं पालन करतो. ते वेगळे हे सगळं बघण्यासाठीच लोक यायचे. पण मलाही अजूनही वाटतं की 1985 मध्ये जेव्हा वडील नगरसेवक झाले त्या टायमाला सेनाचे लोक पण आपल्याकडे यायचे, महापौर आपले यायचे. त्या टायमाला मनोहर जोशी साहेब असू द्या किंवा सुधीर जोशी साहेब असू द्या. त्यामध्ये कधी असं हे नाही म्हणजे एका माणुसकीने दुसऱ्या माणुसकीला खायला जायचा असं तर मला वाटत नाही कधी. जे आज जे परिस्थिती आपल्या समोर दिसत आहे ते कदाचित त्या टायमाला एवढी मला दिसत नव्हती. आणि हा कसला डेव्हलपमेंट आहे की एकमेकांना आपल्याला संपूर्ण डेव्हलपमेंट करायचं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये जे इतिहास झालेला आहे मला वाटत नाही की 1000 वर्षामध्ये या देशामध्ये कधी झाला असेल. चोरी केलं तर काय केलं, म्हणजे घरातलं सामानच चोरी केलं. आता कोणातरी भाषणामध्ये म्हणजे अशी परिस्थिती आणली एकामेकांवरती की भाव आणि बहिणी समोर उभा केला, म्हणजे काही राहिलं नाही. शेवटी एक बंदूक दिली असती तेही मारण करायला या राज्यकर्त्यांनी केलं असतं. त्याच्यात मला दुमतच नाही, कोणाचाही दुमत नसणार. नानो भाई, किसी को जो देखा है हम सब ने यहाँ पे, उसको मेरे ख्याल से कभी देखो, हार जीत जो है ना ये जिंदगी का पहलू है. जो खेलेगा वो हारेगा, जो लड़ेगा वो हारेगा या जीतेगा, और जीत के हारेगा, हार के जीतेगा. ये तो जिंदगी का संघर्ष चलता है. हर पार्टी हमेशा संघर्ष करती है और खड़े होती है और सबको मिलता है. लेकिन इतना क्रोध रख के किसी को खत्म कर दिया जाए, खानदान खत्म किया जाए, पक्ष खत्म किया जाए, औरत बच्चों को खत्म कर दिया जाए, ऐसी नामर्दानगी तो पिछले 50 सालों में मेरे ख्याल से इस देश ने कभी कोई भी पहलवान होता है. समाजवादी वाले तो मुलायम सिंह जी पहलवान ही थे. जिंदगी में इतनी राजनीति की, लेकिन इस तरीके की राजनीति कभी मैंने सुना नहीं, किसी भी पक्ष की सुना. अफसोस होता है मुझे. और एक तो जब कोई घर वाला होता है ना, मलाड कॉन्स्टिट्यूंसी का कोई आदमी लड़ता तो वो ये नहीं पूछता कि असलम भाई ने क्या काम किया है. और जब तुम बाहर से आओगे तो तुम्हारे आंखों में तो पट्टी बंधी रहेगी, तुमको तो कुछ दिखेगा नहीं. वैसे भी तुम सावन के अंधे हो, तुमको तो मलाड में सब हरा ही हरा दिख रहा है. और जब 23 तारीख आएगी तो उसके बाद में आपको मलाड ही नहीं दिखेगा. मैं गारंटी के साथ बोलता हूं. आपला मेरा जो मलाड का इतिहास आहे नोटकर जी, खासदारकीमध्ये नेहमी 2014 असू द्या किंवा 2019 असू द्या बरेच मायनस होऊन जातोय. म्हणजे 2019 पकडला तर 28,000 मायनस, 2019 पकड, 2014 मध्ये 28, 2019 मध्ये परत 20,000. पण जेव्हा विधानसभा येते त्या टायमाला या मलाडचा विचित्रच सगळं तुम्हाला बघायला भेटणार की मायनस कॅन्सल होतो आणि प्लस
10, 15, 20 ऐसा निकल जाते हैं। यानी ये बात मैं अभी बहुत दावे से कह रहा हूं। बहुत से लोग इस तरीके से, क्या पैसा तो बहुत है, अभी नेहरूकर जी ने आपको बताया 100 करोड़ रुपए से ज्यादा अभी तक पकड़ चुका है। 15 करोड़ पकड़ा, 5 दिखाया, 10 तो पुलिस वाले ने जाके दिया मेरे ख्याल से, ऐसा राउत साहब ने बोला है। और राउत साहब क्या है, कुछ ऐसे ही नहीं बोलते, कुछ उसमें तथ्य होगा तो ही बोलते हैं। अभी तुम्हारे से अगर पैसा पुलिस पकड़ेगी तो 10 मिनट में तुमसे उगलवा लेगी कि कहां से लाया, किधर से लाया, कहां से चुराया या बैंक से लाया। लेकिन इतने इतने पैसे पकड़े जा रहे हैं, लेकिन कोई उसमें जा भी नहीं है, कुछ पूछताछ ही नहीं है, बस चलने दो। ये होता है सरकार का दुरुपयोग, ये होता है देश की तबाही, ये होता है इस तरीके से संस्कृति और देश को तबाह करने का एक मशीनरी तैयार की जा रही है। आज ही रखी थी ना सुतार साहेब, अजून चालू आहे, तो 5 तास थांबला 1 नंबरवरती, लोक जमायला तयार नाही। करेंगे तो क्या करोगे? जब आप किसी का हक मारोगे तो लोग आपको अपना दरवाजा जरूर दिखाएंगे, ये बताना चाहता हूं। आज मुद्दे क्या है, वो आके बोले तो सही, हम मलाड़ के लिए क्या कर सकते हैं। हम महिलाओं, आशीष शेलार का स्टेटमेंट था, मेंबर ऑफ पार्लियामेंट में वर्षाताई लड़ रही थी, बोला अगर वर्षाताई जीत गई तो मैं पॉलिटिकल संन्यास ले लूंगा। बरोबर है? अब वो संन्यास लेने वाले थे या देने वाले थे, मुझे कुछ समझ में नहीं। मुद्दा मैं आपको बता रहा हूं। आज मलाड़ के अंदर हमारा मीटिंग हुआ था, शिवसेना ने, हमने, बाकी सब पक्ष के मड़ में मीटिंग लिया, और मड़ में सारे गांव के अंदर जो है वो बोर्ड लगाया है कि इसके कैंडिडेट को अंदर आने नहीं देंगे जब तक ये धरावी का जो प्रोजेक्ट है कि इस मलाड़ से कैंसिल नहीं करोगे। नहीं, मैं ये बता रहा था कि काम के बारे में मैंने आपको बताया, ये जो स्कीम आ रही है उसके बारे में बताया। धरावी को लाके पूरे मलाड़ को मुसीबत में डालने का काम आज ये सरकार कर रही है। आप अंदाजा लगाओ हमारे रोड की परिस्थिति क्या है, इतना ट्रैफिक है, पानी की प्रॉब्लम हमारे को इतनी आने वाली है। आज अगर इतने लाखों के हिसाब से लोग यहाँ पे आएंगे तो हमारी जो खूबसूरती खत्म हो जाएगी, जो ओपन लैंड है वो खत्म हो जाएगी। आज हमारे कोलीवाड़े वहां पे अपना जो काम काज करते हैं वो उनका काम बंद हो जाएगा, जो गाउठन है उनका वो सारी खूबसूरती चली जाएगी। जिस तरीके से मड़ में, और आज कम से कम 150-200 सोसाइटी जो मलाड़ की है, बड़ी बड़ी सोसाइटी, मैं नाम ले सकता हूं उसका, मानसरोवर हो गई, नीलकमल हो गई, और सेरेनिटी हो गई, ऐसी बड़ी बड़ी सोसाइटी ने अपने अंदर बोर्ड लगा दिया है। और आपको भी जाके उनको बोलना है कि अपने सोसाइटीज के अंदर या अपनी चाल में बोर्ड लगाओ कि भारतीय जनता पार्टी का उम्मीदवार अगर वोट मांगने आना चाहता है तो जाके पहले अपने मुख्यमंत्री से ये धरावी का प्रकल्प कैंसिल कराओ, उसके बाद ही तुम यहाँ पे आओ। ये तुम आज कार्यकर्ताओं की मीटिंग, ये पब्लिक की मीटिंग नहीं है। आपको जाना है तो क्या बोलना है। अब वो धर्म की जब बात करेंगे, अभी अशोक पटेल जी बोले करके मैं बोल रहा हूं कि आज वो बात करते हैं कि हिंदू मुसलमान की बात करते हैं। अरे 2002 से पहले जब मैं पहली बार जीता था, तब से लेके आज तक ना मलाड़ में एक भी दंगे मैंने कभी होने नहीं दिया। यही मलाड़ की असली पहचान है। और जब मलाड़ स्टेशन का मारुति मंदिर जब टूट रहा था और जब उनके सांसद, उनके लोगों ने बोला तोड़ दो, गलत बोल रहा हूं तो अशोक जी आप ही मुझे यही बोलना, उसको सुबह 6 बजे जाके मुख्यमंत्री के पास जाके मैंने बचाने का काम किया। मैंने बोला इसको छोड़ा कर दो ताकि ये इतने साल पुराना है, और उसको ठीक किया। उसके बाद अगर हम चलते हैं, किल्लेश्वर मंदिर ऐतिहासिक मंदिर था मड़मदी, उसके पास का वातावरण पूरा कैसा था पहले, आज जाके वहां देखिए। आज मेरे ख्याल से महाशिवरात्रि में 50,000 से ज्यादा 1 लाख आदमी उधर आता है। सुतार साहब और हम लोग वहां मिलकर रोड की परिस्थिति क्या थी, आज रोड पहले कैसा था, आज रोड कैसा है, जाके देखो एक बूंद पानी वहां रुकेगा नहीं। शौचालय की व्यवस्था नहीं थी, शौचालय बनाने की दिया। जो क्रिश्चियंस थे उनके लिए चर्च की व्यवस्था करके दी, जो सिख थे उनके गुरुद्वारे में काम किया, जो मुसलमान थे उनकी मस्जिदों में काम किया। एक धर्म का एक आदमी ये आके बता, बुद्ध विहार, हमारे जो बौद्ध समाज के जो लोग हैं वो लोगों के पास सही तरीके से नहीं थे। उनका जो नाला वाइडनिंग में उनका जो जा रहा था, उस बौद्ध मंदिर को बांध के दिया। एक समाज का एक आदमी आके ये बोले कि हमने, नहीं मैं मतलब इतना, भाटी की शमशान भूमि का तो अलग ही इतिहास है।
अलग ही इतिहास है, 100 साल पुरानी इनकी शमशान भूमि और भारतीय जनता पार्टी के नेता का बंगला उसके सामने आ रहा था, तो गवर्नमेंट को मैनेज करके उस शमशान भूमि को तोड़ने का काम किया, कोर्ट में गलत दिखाने का काम किया। लेकिन ये भाटी के लोग हमारे पे भरोसा किया, हम खड़े रहे, कोर्ट में गए, कोर्ट में लड़े और कोर्ट को मालूम पड़ा कि ये गलत हुआ है और फिर कोर्ट ने आदेश दिया और हमने उसको फिर से बनाने का काम किया। हमने हमारा जमीर कभी नहीं बेचा, हमने हमारे लोगों को कहीं नहीं बेचा। ये जाके आप बोल सकते हो कि एसआरए के अंदर मैं कभी किसी इस बिल्डर से बात करो या उस बिल्डर से बात करो, मैं कभी किसी केस में नहीं गया। किसी का घर बनता होगा तो मैंने कभी देखा नहीं, दुश्मन का भी घर बनता होगा तो उसको बोला बनाने दो, ये उसके घर का सवाल है, ये उसके बच्चों का सवाल है। कोई नहीं बोल सकता कि किसी से 1 रुपया मैंने कभी लिया। अजीत भंडारी साहब का भी घर बन रहा था, बोला बनाओ, अच्छा बनाओ। हकीकत है, क्योंकि हमारा भाई है। मेरे आज हमारी युति हुई है, उससे पहले हमारी युति नहीं थी, लेकिन हम भाई तो थे। हम जब रामनवमी जाते थे उसके घर में बैठ के मच्छी खाते थे। तो इस भाईचारगी से दुनिया चलती है हमारी, एक दूसरे के साथ में। हनुमान जयंती, रामनवमी, उधर राम सफर मंदिर है, पर ये तो भी हनुमान जयंती ला। मैं बहुत ज्यादा धार्मिक में बिलीव नहीं करता हूं, डेवलपमेंट में बिलीव करता हूं। तीर त्रिशूल और तलवार नहीं, मैं कलम चाहता हूं, लोगों के हाथ में कलम नहीं। लैपटॉप हमारी वर्षा आई है, उनका हम स्वागत करते हैं। हमारे वेंकटेश जी एआईसीसी के सेक्रेटरी हैं, वो भी आ गए, उनका भी हम स्वागत करते हैं। मैं सिर्फ इतना ही बोलूंगा आप लोगों को कि जो महाराष्ट्र का धंधा था, जो महाराष्ट्र का बिजनेस था, वो सब भी महाराष्ट्र से बाहर गया। कहां से हमारे बच्चों को कुछ मिलेगा? आदरणीय नेतेगण, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय असलम शेखजी यांच्या प्रचारासाठी आणि यांच्या ऑफिसच्या उद्घाटनानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीच्या निमित्ताने आपण सगळे त्यांना भेटत आहोत। मी जास्त वेळ थांबणार नाही, तर 5-10 मिनिटं बोलून निघेन, कारण वरुण सर देसाई साहेब पण माझी तिथे वाट बघतात। कारण आज असा प्रश्न झालाय, आज सगळ्यांनी ऑफिसचं उद्घाटन आणि सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या मिटिंगी ठेवलेल्या आहेत। आता ही माझी 4थी मिटिंग आहे आणि याच्यानंतर 5वी मिटिंग, शेवटची मिटिंग का 10 पर्यंत टायमिंग आहे। तर मी वरुण भाऊंना सांगितलं की मी नक्की येणार। इथून आता मी बघितलं MIG किती लांब आहे आणि इथून मला MIG क्लब मध्ये जायचंय, कारण 15 ईस्टची मिटिंग आहे। पण मला एक सांगायला पाहिजे, मी फक्त तुम्हा सगळ्यांना ह्यासाठी भेटायला आले की मला वर्षा गायकवाडला, हिंदीमध्ये बोलू की मराठीत बोलू? म्हटलं वर्षा गायकवाडला किंवा इथे बसलेल्या मंचकावरच्या कोणाला सांगायची गरज नाही की असलम शेखजी काय आहेत। तुम्ही सगळे असलम शेखजींना चांगल्या तऱ्हेने ओळखता। म्हणजे काय म्हणतात ना, काही लोक काय काय मेसेज फिरवतायत, काय काय बोलतायत की मी बघितलं ना, वर्षा गायकवाडला असलम शेख बद्दल सांगायची गरज आहे ना, व्यंकटेशजींना असलम शेख बद्दल सांगायची गरज आहे ना, उदय निरगुडकरला असलम शेख बद्दल सांगायची गरज आहे। मी जाणीवपूर्वक नाव घेतलं इथे। ज्या तऱ्हेने काही लोक मेसेज फिरवतायत, काही लोक जाणीवपूर्वक एक वेगळं राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय। खरं तर आपल्याला एक गोष्ट सांगते, प्रत्येक मतदारसंघामध्ये असे उमेदवार उभे करतात किंवा असं खोटं बोलतात आणि त्याची पेरणी करण्याचं काम जर कोण करतं त्याचं नाव भाजप आहे। खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, 10 वेळेला नाही 100 वेळेला बोलायचं। म्हणजे मी तर ज्या वेळेला मी असलम शेखजीशी बोले, फॉर्म भरताना वेंकटेश जी मुंबई में सबने फॉर्म भरा, पर 1 नंबर आप लोगों ने फॉर्म भरा, क्योंकि आप लोगों ने मतलब जो गर्दी थी वो गर्दी से आदमी इतना डर गया कि उसने 3 घंटे दूसरे दिन असलम शेख जी का खाया। बराबर ना? क्योंकि इतनी गर्दी। और उसके बाद जब हम लोग मिले, मुझे याद है कोई तो मीटिंग में हम लोग मिले, असलम शेख जी मुझे क्या बोले मालूम है? अरे हमारी कोळी बहनों ने तो इतना डांस किया, इतना। सर्वांना माहिती आहे की सुखादुखात लढाईमध्ये सगळ्यात पहिलं जर कोणाचं नाव घेता येईल तर असलम शेखजींचं नाव घेता येईल, सर्वांना माहिती आहे। अरे कोई अगर जात धर्म का बात करता है तो उसको ये बता देना कि वर्षा गायकवाड़ का जब इलेक्शन था तो मेरा भाई असलम शेख मेरे साथ, तो हमको मत बोलना ये सब बातें आके। म्हणजे तुमच्याकडे स्वतःकडे एक पण मुद्दा नाहीये, समोरच्या उमेदवाराकडे एकही मुद्दा नाही, एकही काम नाहीये। सांगा ना मला काय काम आहे? नौका उमेदवार आलाय, बाहेरचा उमेदवार आलाय, एका पण भावाला पाडायचं आणि दुसऱ्या पण भावाला
वाढायचं. अरे लोकांना घाबरून जिंकायचं नसतं, लोकांना प्रेमाने जिंकायचं असतं, तुमच्याबद्दल विश्वासार्थाने जिंकायचं असतं. पण ही कॉम करण्याची कोणाची पद्धत आहे तर त्यांची पद्धत आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी रडीचा डाव सुरू केला. उन्होंने पहले ही दिन रोने का काम शुरू किया. फॉर्म में इतना बात, ये ऐसा वो वैसा, मतलब पहले ही उन्होंने अपनी हार मान ली है. अब ये उसना आवाज लेके इसका उसका अजीब अजीब सबका वीडियो निकाल के डाल रहे. हमने क्या सीखा है? हमने सीखा है, हमारे नेता ने हमें सिखाया है, नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान डालना है, सबको साथ में लेके चलना है. जर वर्षा गायकवाडच्या इलेक्शनला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे बोलतात की वर्षा गायकवाड माझी छोटी बहीण आहे आणि वर्षा गायकवाडला मी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान करणार आहे, हाताच्या पंजाला मतदान करणार आहे, तर असलम शेख माझा भाऊ आहे. मग काय बरोबर आहे ना? मग असं आहे, आमच्यामध्ये कुठे आहे काय? ज्या ज्या वेळेला ब्रिज बांधण्याचं काम येईल, ज्या ज्या वेळेला घर बांधण्याचं काम येईल, ज्या ज्या वेळेला बिल्डिंग मध्ये काम येईल, त्यावेळी माझा भाऊ उभा राहील, याची मला गॅरंटी. कोणाचं घर, कोणाचं नुकसान करण्याचं काम कधी तो करणार नाही. दुर्दैवाने मी आज बघते की ज्या तऱ्हेने आता आम्ही येत असताना त्या धारावीच्या मुद्द्याबद्दल बोलत होतो. मी आताच एक धारावीला मीटिंग करून आले. मी धारावीच्या लोकांना सांगून आले, धारावीच्या वतीने मी तुम्हाला सांगते, तुमच्या लढाईमध्ये धारावी तुमच्या बरोबर उभी राहील. मालवणीची जमीन मालवणीकरांची, तुमची जमीन आमची नाही. आणि धारावीची जमीन कोणाची? कोणाची? अरे जोरात बोला, अरे गुजरात पर्यंत आवाज जाणार आहे. धारावीची जमीन धारावीला मिळाली पाहिजे, मालवणीची जमीन तुम्हाला मिळाली पाहिजे. लढाई लढू एकत्र. काय नवीन काढलंय? नवीन म्हणजे कोणासाठी राज्य चाललंय, किसके लिए राज चल रहा है, ये टॉपिक पे बात नहीं करेंगे. लोगों के हित के लिए बात नहीं करेंगे. अरे लड़ना है तो जाओ, पहले अपने देश के प्राइम मिनिस्टर के दोस्त से लड़के आओ. जाओ जाओ ना, क्यों नहीं जा रहे? किसने हक दिया कि हमने मांगा मालवणी? धारावी की तो किसी आदमी ने मालवणी मांगा नहीं. यहाँ आने से पहले लोगों से मैंने पूछा मालवणी जाना है? बोले नहीं जाना है. बोला लड़ाई में उनके साथ दोगे? बोले बिल्कुल साथ देंगे. क्या अजय साहब ये पूछ के आई हो कि नहीं? आपसे भी पूछना चाहती हूँ, मालवणी की जमीन आपको चाहिए क्या? चाहिए ना? और धारावी की लड़ाई में आप हमारा साथ देंगे क्या? बिल्कुल. ये लड़ाई मुंबई के अस्तित्व की है. रेलवे की व्यवस्था पर नहीं, बुलेट ट्रेन ला रहे. बोलना चाहिए आप लोग को कि 1500 रुपए की बात कर रहे हैं ना. मैं महिलाओं से कह रही हूँ सब जगह में जाके, 1500 का वादा नहीं था, 15 लाख का वादा था. ये तो बेईमानी है. वादा कौन सा था? हाँ? किसने बोला था? छोटे आदमी ने बोला था कि नहीं? देश के प्राइम मिनिस्टर ने बोला था 15 लाख दे दो फिर बात करो. बराबर है? अरे मैं बोल रही हूँ, ना अनाज पे धान्य मिल रहा है, ना महिलाओं को पेंशन मिल रही है, ना किसी योजना का फायदा मिल रहा है, बच्चों की स्कॉलरशिप बंद कर दी. अरे पहले तो रेशन में दिवाली के टाइम मैदा, रवा, साखर, पाम तेल मिलता था, वो भी बंद कर दिया. हाँ, बराबर है कि नहीं? बराबर है कि नहीं? तो क्यों नहीं बोल रहे आप लोग? 300 का गैस 1200 पे लेके गए और 300 का बिल 1500 पे इलेक्ट्रिसिटी का लेके गए. वो पहला कम दाव पैसा, वो पैसा पहला हमारा लाओ. मैं तो महिलाओं को आगे भी कहना चाहूंगी, 1000 और 500 के टाइम पे लूट के चले गए. 1000 की नोट बंद कर दी, 500 की नोट बंद कर दी, कबाड़ में रखे हुए, कहीं कहीं छुपा के रखे हुए पैसे बाहर निकले. निकले कि नहीं निकले? आए वापस? तो फिर हमने किया है कर्नाटक में और तेलंगाना में 2-2 हजार रुपए महिला के अकाउंट में डालते हैं. आप क्या हमें बता रहे हो? आप तो देरी कर रहे हो. और ये योजना हमने सरकार आने के बाद शुरू की, लोकसभा हारने के बाद शुरू नहीं की, 2 महीने के लिए. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाविकास आघाडीचा विजय असो. महाविकास आघाडीचा विजय असो. देश को दिवाली मनाना है, महाविकास आघाडी की सरकार लाना है, मुख्यमंत्री बनाना है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. समोरचा विरोधक उमेदवार त्यांनी पहिलंच हार पत्करलेले फॉर्म भरताना. कारण की
फॉर्मवर ऑब्जेक्शन घ्यायला लिगल 5 टीम घेऊन आणलेले, कारण त्याला माहिती आहे की मैदानात मी काही जिंकणार नाही, परंतु याचा फॉर्म रद्द करून जिंकेन ही अपेक्षा होती, त्याची फेल झालेली आहे, म्हणून त्याचा पराभव हा नक्की झालेला आहे. एक पहिली गोष्ट, आभार मानण्याच्या आधी काय काय सांगतो, आमच्या पण काहीतरी इच्छा आहे. सगळ्यांनी असलम शेखला मंत्री संबोधिलेलं आहे, परंतु मी सांगतो की आम्ही भाग्यवान असणार, या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री असणार. आणि हा शब्द नक्की माझा तुम्ही लिहून ठेवा की ही मी जे बोलतो ते 100% खरं झाल्याशिवाय राहणार नाही, हा देखील मला आत्मविश्वास आहे. दुसरी गोष्ट, आज उद्या साहेबाचा जन्मदिवस आहे आणि शुभेच्छा आमच्या त्यांच्यापर्यंत पोहोचताना देखील आम्हाला त्रास होतो, कारण त्याचे चाहते कार्यकर्ते एवढे असतात की आम्हाला त्या थोड्या गल्लीमध्ये पण जाता येत नाही, म्हणून त्यांना मी आज शुभेच्छा देतो आणि तुम्हाला पण सुद्धा सांगतो, तुमच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि मीटिंग संपल्यावर म्हणून सर्वांनी आपण आता जेवून जायचं आहे, जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये, कारण जर आपण काही याचा अपमान केला तर आमच्या असलमला खरंच वाईट वाटेल, म्हणून असं आपण करू नका. म्हणून पुन्हा सर्व आपण उपस्थित झाल्यामध्ये आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंकुश भाई, काय की मीटिंग थी आज इधर पे? ये हमारे महाविकास आघाड़ी की पार्टी मीटिंग थी, जिसमें सब मतलब पदाधिकारी को बुलाया गया था और उसके बाद अच्छा गेट टुगेदर किया है. सब पार्टी के लोग थे ना, समाजवादी, उद्धव वाला साहब ठाकरे और अपनी एनसीपी शरद पवार साहब की, आम आदमी और साइकिल समाजवादी पार्टी, सब पार्टी की मीटिंग थी. और वर्षा गायकवाड़ का जो भाषण था आपको कैसा लगा अंकुश भाई? बहुत अच्छा लगा, इंस्पिरेशन वाला है, मतलब स्पीच था उनका, वो टीचर है, उनकी फिलोसॉफी, उनके बोलने का तरीका बहुत ही अलग था और वो जो बोल रहे थे वो लिटरली सही बोल रहे थे कि आज की तारीख में जो चीज़ें हो रही है उसको डिफाइन कैसा किया जाए वो हम ही कर सकते हैं. तो देखते हैं अभी ये हमारे 20 तारीख को जो वोटिंग होगी, उसके बाद 23 तारीख को जो हमारी विजय रैली निकलेगी और उसके बाद हमारी साईं बाबा की पदयात्रा भी निकलेगी. तो भाई ने बोला है कि हम साथ में आएंगे. और दोस्तों, 1 नंबर का बटन असलम भाई को भारी से भारी मात्रा में वोट दे के हमको जिताना है, क्योंकि उन जैसा इंसान हमें मलाड विधानसभा 162 में बहुत ज़रूरी है, बहुत चाहिए, क्योंकि वो सभी को, हमेशा से मैंने कहा हूँ, वो सभी को लेके चलते हैं और हर एक कौम को सपोर्ट करते हैं. तो ऐसे आमदार की हमको ज़रूरत है. तो फिर अभी मिलेंगे हम लोग 20 तारीख को, उसके बाद मिलेंगे 23 तारीख को. और अभी बहुत सारी रैली स्टार्ट होने वाली 7 तारीख से, वो भी पूरा कवर करेंगे, कहाँ से रैली होने वाली है आपको सब हम बताने वाले. तो आप हमें चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो और यूँ ही प्यार देते रहो. तो जल्दी मिलेंगे आपको न्यू ब्लॉग के साथ 7 तारीख को असलम भाई की रैली में. जय हिंद, जय महाराष्ट्र.